लहानपणी शाळेत असताना आपण भाषेत अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच शिकलेलो आहोत. त्यात सर्वात आवडणारं म्हणजे माझं अनुप्रास आणि यमक अलंकार आहे, म्हणजे ज्याला आपण अल्लिट्रेशन आणि रिपिटेशन म्हणतो. याचं 17व्या शतकात जबरदस्त दोघांचं मिश्रण करून उदाहरण कविराज भूषणने सर्वात अफलातून दिलेलं आहे. त्याने शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा सुरत लुटली 64 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. याला म्हणतात लाटा अनुप्रास, म्हणजे याचा ओघ पण समुद्राच्या लाटांसारखा येतो म्हणून लाटा अनुप्रास. कविराज म्हणतात की दिल्ली दलन दबाई के शिवसर्जा निरसंक लूट लियो सूरत शहर बंकक करियते डंक. बंकक करियती डंकक करियत संकक कुलिकल सोच्चचकित बडोच्च चलिय विमोच्चक झालं. टट्टठै मन कट्टठी कसो रट्टठिली असं रद्दत दिसे दिसे भद्दत दबिबाई रक्त दिली. आणि अर्थ आहे त्याला की जेव्हा शिवाजी महाराज सुरत लुटायला आले तेव्हा तिकडले लोक भडोच्च चले म्हणजे भडोच्च शहराकडे पळायला लागले. विमोच्चक झालं म्हणजे अश्रुपात झाला की हा बाबा आलाच कुठून, हा भूत आहे, ही हवाच आहे, हा पक्षीच आहे, कुठेही जाता येतं, अशी अफवा तेव्हा होते. आणि यामुळे औरंगजेबाचं अवसान खचलं आणि दिल्ली दबून बसली. हे अफलातून असं वर्णन सुरत लुटीचं, ज्याला आपण म्हणतो लाटानुप्रास, हे कविराजांनी केलं आहे. असेच व्हिडिओ बघण्याकरिता या व्हिडिओला सेव्ह करा, शेअर करा आणि फॉलो करा द इंडिजिनस 10ला. धन्यवाद.